हेडलाईन्स नंतर बातम्या पाहूयात सविस्तर स्वरूपामध्ये। अहमदनगरचे पराभूत उमेदवार सुजय विखेंचा अर्ज निवडणूक आयोगाकडून मंजूर झालाय। विखे पाटलांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करण्यासंदर्भात अर्ज केला होता। केंद्रीय निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक विभागाला मॉकपोल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। यानुसार आक्षेप घेतलेल्या मतदान केंद्रावरती मॉकपोल राबवला जाणार आहे। निवडणूक झाल्यानंतर 10 दिवसांनी सुजय विखे यांनी 40 मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीन यामध्ये पडताळणी करण्याचा अर्ज केला होता। राज्याची निवडणूक आयोगाने या दखल घेतलेली आहे, या अर्जाची दखल घेतलेली आहे। सचिन अग्रवाल माझे सहकारी आपल्या सोबत आहेत। सचिन, सुजय विखे यांच्या मागणीनंतर आता मॉकपोल करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत। कोणते 40 मतदान केंद्र आहेत ज्यावरती हे मॉकपोल केलं जाईल? तृप्ती, सुजय विखे यांनी या संदर्भात शिर्डी येथे पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेतच त्यांनी सांगितलं होतं की मी निवडणूक आयोगाकडे अर्ज केलेला आहे की या संदर्भातली मॉकपोल व्हावी म्हणून, आणि त्याप्रमाणे आज अर्ज जो आहे तो मंगळवारी मान्य करण्यात आलेला आहे। निवडणूक विभागाला मॉकपोल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे आता हे 40 जे मतदान केंद्र आहेत त्या मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅट असेल, ईव्हीएम मशीन असेल याची पडताळणी करण्यात जाणार आहे। मात्र त्याची तारीख अद्याप ठरली नाही, किती तारखेला हे केलं जाणार आहे हे अजून निश्चित सांगता येणार नाही। मात्र यामुळे सुजय विखे जे समर्थक आहेत त्यांच्यामध्ये एक आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं। सचिन, धन्यवाद माहितीसाठी।